आपण पठण करीत आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे, जे लिहिलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. जेथपर्यंत रथ जाऊ शकत होता तेथपर्यंत रथ नेल्यानंतर राजा आपल्या लावाजाण्यासही पायी पुढे गेला. श्रमण रठ्ठपाल जिथे आसनस्थ होता तिथे राजा पोहोचला. राजाने श्रमण रठ्ठपालाला कुशलक्षेम विचारले. राजाने उभ्या उभ्याच श्रमण रठ्ठपालासाठी मांडलेले पुष्पाच्छादित आसन ग्रहण करावे अशी रठ्ठपालाला प्रार्थना केली. मित्रांनो, इथपर्यंत आपण मागील भागात वाचन केलेले होते. आता सुरू करूया पुढील वाचनाला. नाही महोदय, आपणच ते आसन ग्रहण करावे. मला माझे आसन प्राप्त आहेच, रठ्ठपाल म्हणाला. रठ्ठपालाने निर्देशित आसन राजाने ग्रहण केले. राजा म्हणाला, हे श्रवण रठ्ठपाल, जीवनात माणसावर 4 प्रकारचे प्रसंग येतात, जे माणसाला केशवपनासाठी, काषायाच्या धारणासाठी आणि ग्रहत्याग करून गृहविहीन परिव्राजक होण्यासाठी भाग पाडतात. ते 4 प्रसंग म्हणजे वार्धक्य, ढळणारे स्वास्थ्य, दारिद्र्य आणि आत्मीय जनांचा मृत्यू हे हो. एखाद्या माणसाचे उदाहरण घेऊ. तो वृद्ध आहे, त्याचे वय झाले आहे, त्याची काया गलित मात्र झाली आहे, त्याचा अंतिम समय समीप आला आहे, त्याला धन अर्जनासाठी कष्ट होत नाही. जी धनसंपत्ती त्याच्या जवळ आहे त्याला जीवन जगणे कठीण होत आहे. तर असा माणूस ग्रहत्याग करून ग्रहविहीन होऊन स्थिती स्वीकारण्याचा विचार करतो. याला वार्धक्योत्पन्न हानी म्हणतात. परंतु तू तर यौवनात आहेस, तू आता कुठे जीवनाला आरंभ केला आहेस. तुझे केश काळेभोर आहेत, त्यांना शुभ्रतेचा स्पर्शही झाला नाही. तुझे सौंदर्य अनुपम आहे, तुला तर वार्धक्याचं भयही नाही. मग तू काय जाणतोस? तू काय पाहिलंस? तू काय श्रवण केले की तू गृहत्याग करून वैराग्य स्वीकारले? किंवा दुसऱ्या माणसाचे उदाहरण, तो दैहिक व्याधीने ग्रस्त आहे, गंभीर आजार आहे, स्वास्थ्य ढळलेले आहे, त्याला त्याच्या स्थितीची जाणीव झाली आहे, तो अधिक धन अर्जित करू शकत नाही आहे, त्या धनात जीवन जगणे त्याला शक्य नाही. त्याला ढळणाऱ्या स्वास्थ्याने उत्पन्न हानी म्हणतात. असाच माणूस गृहत्यागाचा विचार करतो. परंतु तू तर अस्वस्थ नाहीस, तुला कोणतेही कष्ट नाही, तुझी पाचन शक्ती व्यवस्थित आहे, तुझ्या स्वास्थ्यावर शीत आणि उष्माचा कोणताही प्रभाव नाही. सध्या तरी तुझ्या वाट्यावर अस्वस्थतामुळे उत्पन्न हानी येण्याची शक्यता नाही. मग तू काय जाणतोस? तू काय पाहिलेस? तू काय श्रवण केलेस? म्हणून तू गृहत्याग करून विरक्त झालास. किंवा असा एखादा माणूस जो धनसंपन्न होता, त्याच्याकडे मोठी धनसंपदा होती, परंतु हळूहळू त्याची धनसंपत्तीचा नाश झाला. त्याला हे जाणवले की आता अधिक धनसंपदा अर्जित करणे त्याला शक्य नाही आहे. त्या धनसंपत्तीत जीवन जगणेही शक्य नाही. तो माणूस संन्यास घ्यावयाचा विचार करतो. यालाच दारिद्र्योत्पन्न हानी म्हणतात. परंतु श्रद्धेय रठ्ठपाल हा तर याच थुल्लकोटी नगरीच्या कुटुंबाचा श्रेष्ठीचा पुत्र आहे आणि श्रद्धेय रठ्ठपालाला दारिद्र्योत्पन्न हानीचे कोणतेही भय नाही. मग रठ्ठपाल, तू काय जाणतोस? तू काय पाहिलेस? तू काय श्रवण केलेस? म्हणून तू महाविरागी होऊन गृहत्याग केलास. आणि रठ्ठपाल, मित्र आणि स्वजनाची हानी याचा अर्थ असा आहे की एखाद्याला खूप मित्र आहेत, आप्त आहेत, स्वकीय आहेत, परंतु हळूहळू त्याचे मित्र परिचित होते. मला खूप आप्त आहे, स्वजन होते,
पण क्रमाक्रमाने ते सर्व विनाशास प्राप्त झाले. आता मला धनसंपदा जीत करणे शक्य नाही. अशा अवस्थेत आपल्या आप्त स्वकीयांच्या नाशाची जाणीव झाल्यावर तो केशवपन करतो, काषय वस्त्र धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीनाची अवस्था स्वीकारतो. यालाच आप्त स्वकीयाच्या विनाशामुळे उत्पन्न हानी म्हणतात. परंतु तुला तर अनेक मित्र आहेत, आप्त आहेत, स्वकीय आहेत. त्यामुळे मित्र आप्त स्वकीयाच्या विनाशाचे दुःख तुझ्या वाट्याला आलेच नाही. मग तू काय जाणलेस, तू काय पाहिलेस, तू काय श्रवण केलेस? त्यामुळे तू गृहत्यागी होऊन गृहहीन अवस्थेस प्राप्त झाला. राज्यपाल उत्तरला, महोदय, मी गृहत्याग करून गृहहीन झालो कारण मला 4 तत्वाचे आकलन झाले. मी 4 तत्वांचे अवलोकन केले, मी 4 तत्वाचे श्रवण केले. ही 4 तत्वे सम्यक संबुद्धाने पाहिली आहेत, जाणली आहेत. मी त्यांच्याकडून या 4 तत्वांचे श्रवण केले आहे. त्यांच्यापासून ही 4 तत्वे मी ग्रहण केली आहेत. ती अशी: जग अनित्य आहे, निरंतर परिवर्तनशील आहे. 2 जगाचा कोणी निर्माण करता नाही, कोणी नियमक नाही. 3 माणसाचे कशावरही स्वामित्व नाही, आम्हाला सर्व काही मागे घेऊनच जावे लागते. 4 तृष्णेचे दास होऊन हे जग दुखी कष्टी झाले आहे. हे अद्भुत आहे, हे अप्रतिम आहे. राजा उद्गारला, तथागताचे सत्य कथन आहे, यात संदेह नाही. सारीपुत्र आणि मोदगल्यायन यांना धम्मदीक्षा दिल्यानंतर तथागतांनी 2 महिन्यापर्यंत राजगृही वास केला. तथागत राजगृही वास करीत आहे ही वार्ता समजली तेव्हा त्याचा पिता शुद्धोधन याने तथागतांना संदेश पाठवला. संदेशात शुद्धोधन म्हणाला, माझ्या मृत्यूपूर्वी मी माझ्या प्रिय पुत्राचे दर्शन घेऊ इच्छितो. इतरांना त्याच्या धम्माचा लाभ मिळाला, पण त्याचा पिता आणि त्याचे आप्त स्वकीय मात्र या धम्म लाभापासून वंचित राहिले. संदेशवाहक हा शुद्धोधनाचा राज दरबारातील एकच पुत्र, त्याचे नाव कालुदाई. संदेशवाहक तथागताकडे पोहोचला आणि म्हणाला, हे जगन्मान्य तथागता, ज्याप्रमाणे कमलिनी सूर्योदयाकरिता आतुर असते, तद्वतच तुझा पिता तुझ्या दर्शनासाठी आतुर आहे. तथागतांनी पित्याचा अनुरोध स्वीकारला आणि मोठ्या भिक्खू संघासहित ते पितृगृहाला प्रयाण करते झाले. तथागत जागोजाग विश्राम करीत संत गतीने मार्गक्रमण करीत होते. परंतु संदेशवाहक कालुदाई मात्र तथागतांनी अनुरोध स्वीकारला आहे आणि त्याने प्रस्थान केले आहे ही वार्ता घेऊन तीव्र गतीने पुढे निघून गेला. तथागताच्या आगमनाची वार्ता वायू गतीने शाक्य जनपदात पसरली. राजपुत्र सिद्धार्थ बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी त्याने ग्रहत्याग केला. त्याला बुद्धत्व प्राप्त झाले, त्याचा जीवित हेतू सफल झाला. तो स्वगृही कपिल वस्तू येथे येत आहे. ही वार्ता सर्वतोमुखी झाली. शुद्धोधन आणि महाप्रजापती आपल्या मंत्र्यासहित पुत्राच्या स्वागतासाठी पुढे गेले. दुरूनच जेव्हा त्यांनी पुत्राला पाहिले तेव्हा त्याचे सौंदर्य, व्यक्तित्व आणि तेज पाहून ते स्तंभित झाले. त्यांचे चित्त प्रसन्न झाले. त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच सापडत नव्हते. त्यांची वाचा मूक झाली. तो खरंच त्यांचा पुत्र होता. त्यांचा चेहरा मोहरा सिद्धार्थाचाच होता. पण हा महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती निकट आहे, तरीही त्यांच्यात आणि त्यांच्या पुत्रात किती मोठे अंतर आहे. निकट असूनही तो किती दूर आहे हे त्यांना जाणवत होते. आता हा महामुनी त्यांचा पुत्र सिद्धार्थ राहिला नाही. तो आता बुद्ध झाला. तो सम्यक संबुद्ध झाला आहे. तो अहर्त झाला आहे. तो सत्य बुद्ध झाला आहे. तो लोकगुरु झाला आहे हे त्यांना जाणवले. आपल्या पुत्राची धम्मश्रेष्ठता मणी जाणून शुद्धोधन रथातून पाय उतार झाला. त्याने
तथागतांना प्रथम नमस्कार केला आणि म्हणाला, तुला पाहून 7 वर्ष होती. या क्षणाची आम्हाला दीर्घ प्रतीक्षा होती. नंतर बुद्धाने पित्यासमोरच आसन ग्रहण केले. राजा नेत्र भरून पुत्राला पाहत होता. राजाला आपल्या पुत्राला त्याच्या नावाने संबोधण्याची अनिवार्य इच्छा होती, पण तसे धैर्य मात्र झाले नाही. त्याने मनोमनच सिद्धार्थाच्या नावाचा उच्चार केला. राजा मनात म्हणाला, सिद्धार्था आपल्या वृद्ध पित्याकडे परत ये. पुन्हा त्याचा पुत्र हो. परंतु पुत्राचा निर्धार पाहून त्याने आपल्या भावना नियंत्रित केल्या. शुद्धोधन आणि महाप्रजापती दोघांनाही नैराश्याने घेरले. पिता पुत्र समोरासमोर आसनस्थ होते. पुत्राला पाहून पिता दुःखात सुखी होता आणि सुखात दुःखी होता. पित्याला आपल्या पुत्राचा अभिमान वाटला, परंतु त्याचा पुत्र त्याचा उत्तराधिकारी होणार नाही याचे भान झाल्यावर त्याचा अभिमान गळाला. मी तुझ्या चरणी आपले राज्य अर्पण करतो, पण तुला त्याचे काय? तुला ते मृत्तिके समान आहे. राजा उद्गारला आणि तथागत म्हणाले, राजाचे हृदय माझ्या पतीच्या प्रेमाने ओतप्रोत आहे याची मला जाणीव आहे. राजा पुत्र वियोगाने दुःखी आहे याचीही मला जाणीव आहे. पुत्र सोडून गेला तरीही ज्या प्रेम रज्जूंनी तुम्ही त्याच्याशी बांधलेले आहात, त्याच प्रेमाने तुम्ही मानव मात्रांना जवळ करावे. तीच भावना त्यांच्या प्रती व्यक्त करावी. तर तुम्हाला तुमचा पुत्र सिद्धार्थापेक्षाही श्रेष्ठ असे काही प्राप्त होईल. तुम्हाला सत्याचा प्रणेता प्राप्त होईल. तुम्हाला धम्माचा प्रणेता प्राप्त होईल. त्याच्या प्राप्तीने तुम्हाला शांती लाभ होईल. निर्वाणीचा मार्ग सुकर होईल. जेव्हा शुद्धोधनाने आपल्या पुत्राची तथागताची लयबद्ध वचने श्रवण केली, तेव्हा तो प्रसन्नतेने भारावून गेला. त्याच्या नेत्रात अश्रू उभे त्याने दोन्ही हात जोडले. तो उद्गारला, हे परिवर्तन अद्भुत आहे. दुःखाने संतप्त हृदय शांत झाले आहे. प्रथम माझे हृदय दुःखाने व्याकुळ होते, परंतु आता मला माझ्या महान त्यागाचे फळ प्राप्त झाले आहे. तू आपल्या श्रेष्ठ करुणेने प्रेरित होऊन राज्याच्या सुख उपभोगाचा त्याग करून धम्म राजाचा महान उद्देश तू सिद्ध केला आहे. तुझ्याकरिता हेच योग्य आहे. तुला आता मानव मात्राच्या कल्याणाचा मुक्तीचा मार्ग गवसला आहे. ज्यांना मुक्ती हवी आहे त्या सर्वांना तू आपल्या धम्माचा उपदेश द्यावा. शुद्धोधन राजप्रसादी परत गेला. बुद्ध आपल्या अनुगामी सहित वनात वास्तव्याला राहिला. दुसऱ्या दिवशी प्रातःसमयी तथागतांनी आपले चीवर पात्र धारण केले आणि चारिकेसाठी कपिलवस्तू नगरीत गेला. आणि वार्ता पसरली, सिद्धार्थ या नगरीत घरोघरी भिक्षेची याचना करतो आहे. जिथे तो सेवकासहित रथातून बसून विचरण करीत होता, तेथे तो भिक्षेची याचना करतो आहे. त्याचे चिवर रक्तवर्ण मेघासम आहे. त्याने हाती मृतिकेची भिक्षा पात्र धारण केले आहे. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन शीघ्रतेने पुढे आला आणि उद्गारला, तू मला आता लज्जित का करू इच्छितो? मी तुला आणि तुझ्या भिक्खू संघाला सहज अन्नदान करू शकतो, हे तुला माहीत नाही काय? आणि तथागत उत्तरले, माझ्या संघाची शासनाची हीच परंपरा आहे. परंतु हे कसे शक्य आहे? ज्यांनी अन्नाकरिता भिक्षा मागावी त्यापैकी तू नाहीस. राजा बोलला, होय पिताजी. तथागत उत्तरले, तुम्ही आणि तुमचा वंश राजवंश आहे असा तुम्ही दावा करू शकता, परंतु मी बुद्धाचा वंश आहे. या लोकांचे वंश जाणण्यासाठी भिक्षाच मागतात. हे भिक्षेवरच निर्भर आहेत. शुद्धोधन निरुत्तर झाला. तथागत पुढे म्हणाले, पुत्राला रत्नभंडार गवसले तर त्यातील मौल्यवान रत्ने तो पित्याला अर्पण करतो, अशी परंपरा आहे. मी आपणास धम्मनिधी अर्पण करू इच्छितो. आणि तथागत आपल्या पित्याला म्हणाले, जर तुम्ही स्वतःला मिथ्या स्वप्न जाळातून मुक्त केले तर, तुम्ही आपले चित्त सत्य स्वीकारण्याकरिता खुले केले तर, तुम्ही अप्रमादी राहिला तर, तुम्ही
श्रवण केले तर तुम्हाला अक्षय सुखाची प्राप्ती होईल. शुद्धोदराने शांत चित्ताने हे कथन श्रवण केले आणि उत्तरला, माझ्या पुत्रा, तू जे कथन केले आहेस त्याप्रमाणे आचरण करण्याचा मी प्रयास करेन. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका.